आज आपल्या केळीबागेला औषध सोडायचं होतं. उसाला औषध सोडायचं होतं. त्यामुळे मी पंप घेतलो व आलो केळीबागेत. केळीबागेत आल्यावर परवा आपण जीवाणू तयार केले ते जीवाणू तयार झाले तर ते जीवाणूच आपल्याला सोडायचे होते. त्यामुळे मी सेटअप लावलो व मला जायचं होतं ऊस भांगल्यासाठी. बायका आले होते तर त्यांना पाहण्यासाठी मी ऊसाच्या रानात गेलतो. तर बघतो तर काय निम्म रान भांगलन झालं होतं. तर मक्काचं काय भांगलन नव्हतं कारण ऊस मध्ये होतं. तर ऊसाची सरी तेवढी सोडवून घेतली व अशी बघा ही ऊसाची सरी आपण सोडवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपलं ऊसाचं काम तर झालेलं होतं. तिथनं मी मोठ्या ऊसाला खत सोडायचं होतं तर अर्धं पोतं युरिया व ह्युमिकचं कॅन सोडायचं होतं. तर ह्युमिकचं कॅन पण सोबतच आणलो होतो. मग ह्युमिक पण सोडायचं होतं. मुळीसाठी ते उपयोगी असते म्हणून ह्युमिक सोडलो. युरिया ह्युमिक घालून ही टाकी भरून घेतलो व जरा टाकीत हलवलो. तर चालू केलो व बघता बघता टाकी संपली. दुपार झाली पोटात तर जाम भुका लागलेला म्हणून जेवायसाठी संध्याकाळी परत STP घेऊन केळीबागेत आलो. तर आपल्याला केळीबागेला औषध मारायचं होतं कारण घडं यालतीत. कारण घडांना औषध मारणं गरजेचं होतं. त्यामुळे ढासं स्पॉट करत नाहीत. तर मी व बाबा औषध मारून घेतलं. तर बघता बघता औषध पुन्हा संपत आलं होतं. औषध मारायला लई काय वेळ लागत नाही, फक्त 1-1.5 तासात होऊन जाते. तर बघता बघता औषध मारून झालं व तोपर्यंत इकडे संध्याकाळ पण झालीच होती. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.